दिवसाची सुरुवात अशी बरोबर मी कामानिमित्त खेडेगावामध्ये जातो आणि त्या ठिकाणी मी त्यांचं राहणीमानसुद्धा बघतो आणि अशा वेळेस त्या ठिकाणी मोहाची झाडं असतात आणि त्या मोहाच्या झाडाच्या बियांपासून ते लोक तेल बनवतात आणि ती प्रोसेस असते, तो प्रक्रिया असते ती पूर्ण पारंपरिक आहे. दोन मोठे दगडाची जी जाती असतात त्याच्याद्वारे ते बिया ज्या आहे ह्या पिसल्या जातात, पिळून काढल्या जातात आणि त्यामधून ते तेल काढलं जातं आणि ते तेलाचा उपयोग ते खाण्यामध्ये करतात. आणि आपण जर मार्क शुभवर्तमान ह्याचा 14वा अध्याय लूक 22 जर हे 2 वचनं वाचली, 2 अध्याय वाचले तर त्यामध्ये आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त गेतसेमनी बागेमध्ये परमेश्वराजवळ ती प्रार्थना करत होता की शक्य झाल्यास हा प्याला मजपासून दूर कर. आपण बघतो की त्या वचनामध्ये असं सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर गेला. जैतून म्हणजे इंग्लिशमध्ये ऑलिव्ह. आणि गेतसेमनी बागेमध्ये नंतर तो गेला. त्या गेतसेमनीचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी जैतुनाचं तेल काढलं जातं. गेतसेमनी म्हणजे अर्थ ज्या ठिकाणी जैतुनाचं तेल काढलं जातं. आणि बघा की कशा प्रकारे हे योजलं गेलं किंवा कशा प्रकारे हे जोडलं गेले की ज्या ठिकाणी जैतुनाचं तेल काढलं जातं त्याच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा पिळला गेला. त्याचं अंतःकरण पिळवटून गेलं. आपण म्हणतो की क्रश इंग्लिशमध्ये, तो प्रकार त्या ठिकाणी झाला. कारण आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याने विव्हळ होऊन प्रार्थना करीत असताना आज वचन असं सांगतं की त्याचा घाम रक्ताचे थेंब पडावा तसा पडत होता. त्यांनी आमचं त्या ठिकाणी तारण केलं. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. त्याच्या वधस्तंभावर जाण्यामुळे आम्हाला तारण प्राप्ती मिळाली. आमचा जो संबंध देवाबरोबरचा, मानवाचा जो संबंध देवाबरोबरचा जो तुटला होता, जी दरी त्या ठिकाणी निर्माण झाली होती ती त्याने दूर केली. कारण ही देवाची कृपा आमच्यावर आहे. आमचे पाप त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर घेतले व मानवाचे जे संबंध होते ते त्यांनी परत जोडले. हेच कारण होतं की त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त हा पिसला गेला, पिळून गेला आणि त्यामुळे आम्हाला तारण प्राप्ती झाली. याचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याच्या 53वा अध्याय 5वं वचन. आयझाया चॅप्टर 53 and verse 5. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.